मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता मी आता हे बॉलमध्ये मंचुरियन काढलेले आहे। तुम्ही हवेत तर याला कोथिंबीरने सुद्धा गार्निशिंग करू शकता। आणि तुम्ही बघू शकता मस्त गरम गरम मंचुरियन एकदम मस्त आणि रेस्टॉरंट स्टाईलमध्ये झाले। मंचुरियनसाठी सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पत्तागोबी। ती आता आपण किसून घेत आहोत। आपण 1 किलो पत्तागोबी घेतलेली आहे। आपण जी किसून घेतलेली पत्तागोबी आहे ती आता आपण पिळून घेऊया। आपण थोडा वेळ खिसून ठेवली की त्यामुळे त्याला भरपूर पाणी सुटतं आणि पाणी सुटल्यामुळे आपले मंचुरियन चिकट चिकट होतात। जर आपल्याला ड्राय आणि खुसखुशीत मंचुरियन बनवायचे असतील तर त्यातील पाणी पिळून घ्यावे। ही जी खिसून घेतलेली पत्तागोबी आहे त्यामध्ये आता आपण साहित्य ॲड करणार आहोत। याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे, एक छोट्या आकाराचा जो कापलेला कांदा होता तो टाकलेला आहे आणि एक आपली हिरवी मिरची बारीक कट करून टाकलेली आहे। त्यानंतर आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ, त्यानंतर लाल तिखट, दोन चम्मच, त्यानंतर जिरे टाकणार आहोत 1 चम्मच, त्यानंतर आपण 1 वाटी कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत, 1 वाटी मैदा टाकणार आहोत। आपल्याला क्रिस्पी बॉल्स बनवायचे आहेत त्याच्यामुळे आपल्याला मैदा थोडा लागतो। त्यानंतर आपण याला एकत्र मिक्स करून घेऊया। आता याला आपण चुरत असताना कांद्याची पात टाकत आहोत, त्यानंतर अर्धा टोमॅटो टाकत आहोत, त्यानंतर 2 चमचे सोया सॉस टाकणार आहोत, त्यानंतर आपण याला चांगले चुरून घेऊया आणि त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवायचे आहेत आपल्याला। त्यासाठी पूर्णपणे मिक्स झालं पाहिजे। आता आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे। तेल तापत आहे तोपर्यंत आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेत आहोत। तोपर्यंत मी तुम्हाला परत एकदा सांगते की यामध्ये मी काय काय ॲड केले। मी यामध्ये 1 किलो पत्तागोबी घेतलेली आहे जवळपास। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे, अर्धा टोमॅटो टाकलेला आहे चिरलेलं, कांद्याची पात टाकलेली आहे, सोया सॉस टाकलेला आहे 2 चमचे, मीठ टाकलेलं आहे चवीनुसार, त्यानंतर कोथिंबीर टाकू शकता तुम्ही। आता आपले तेल तापलेले आहेत, त्याच्यात आपण आपले बनलेले गोळे फ्राय करणार आहोत। एकदम गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करायचं आहे। आपण हॉटेल स्टाईलचे ग्रिल मंचुरियन सुद्धा घरी खूप छान प्रकारे बनवू शकतो। तुम्ही बघू शकता आपण जे टाकलेले साहित्य त्यामध्ये मस्तपैकी फ्राय होत आहे। कांद्याला छान गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे। आता आपण त्यामध्ये मोठे 2 चमचे टोमॅटो सॉस, गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे, 2 चमचे टोमॅटो सॉस टाकलेला आहे, 2 ते 3 चमचे टोमॅटो सॉस टाकलेला आहे, त्यानंतर 1 चमचा सोया सॉस टाकलेला आहे। त्याला आपण फ्राय करून घेऊया। तुम्ही बघू शकता 1 चमचा सोया सॉस टाकला तरी पण याला ब्लॅकिश कलर आलेला आहे। तुम्हाला जर रेड कलर जास्त मंचुरियनला आवडत असेल तर तुम्ही सोया सॉस 2 चमचे यामध्ये वापरू शकता। त्यानंतर यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर 1 चमचा यामध्ये घेतलेला आहे, त्याच्यात पाणी ॲड केलेलं आहे आणि त्याचा घोळ बनवून घेतलेला आहे जेणेकरून आपले मंचुरियन घट्ट होतात। तो आपण यामध्ये ॲड करणार आहोत। तुम्ही बघू शकता मस्त आपली घट्ट अशी गिरवी तयार झालेली आहे। त्यामध्ये आपण थोडेसे पाणी सोडणार आहोत। आपण त्यामध्ये थोडे पाणी सोडलेले आहे आणि त्यामुळे आपली ग्रेव्ही थोडी पातळ होते
आणि छान लागते. ड्राय मंचुरियन साठी गिरवी बनवत नाहीत, पण गिरवी मंचुरियन म्हटलं तर आपल्याला गिरवी जास्तच लागते आणि त्यामुळे आपण गिरवी अशी छान प्रकारे बनवून घेत आहोत. मस्त त्याला उकळी सुटली की आपण त्यामध्ये आपले बॉल्स ऍड करणार आहोत. त्यामध्ये थोडेसे आपण मीठ ऍड करणार आहोत. थोडेसे मीठ टाकायचे, कारण की आपण आपल्या बॉल्स मध्ये पण मीठ ऍड केलेलं असतं. मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता आपली गिरवी मस्त पातळ झाली आहे. आम्हाला मोस्टली पातळ गिरवी आवडते, त्यामुळे मी यामध्ये पाणी सोडलेलं आहे. तुम्हाला जर घट्ट गिरवी आवडत असेल तर तुम्ही पाणी थोडे कमी प्रमाणाचा वापर करा. तुम्ही बघू शकता मस्त अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे गिरवीला. ढाबे स्टाईल सारखं आणि हॉटेल रेस्टॉरंट मध्ये मिळणार नाही असे मंचुरियन घरी होतात आणि हायजीनिक सगळं मेंटेन होतं. त्यामुळे घरी छान बनतो, आवडतो सुद्धा. आपल्या गिरवीला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये आपले बॉल सोडलेले आहे आणि त्यानंतर 1 ते 2 मिनिटे याला असेच ठेवणार आहोत आपण. नंतर आपले मस्तपैकी मंचुरियन रेडी होणार आहे. तुम्ही बघू शकता आपले बॉल्स मस्त गिरवीमध्ये डीप झालेले आहेत आणि आपण याला मस्तपैकी मिक्स केलेलं आहे आणि आता आपण याला सर्व करूया. मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता मी आता हे बॉलमध्ये मंचुरियन काढलेले आहे. तुम्ही हवेत तर याला कोथिंबीरने सुद्धा गार्निशिंग करू शकता. आणि तुम्ही बघू शकता मस्त गरम गरम मंचुरियन एकदम मस्त आणि रेस्टॉरंट स्टाईलमध्ये झाले आहे. तुम्ही पण एकदा घरी नक्की बनवा आणि नक्की खा.